तुळशीराम श्रीरंग सावंत यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देण्यासाठी पतंजली योग समितीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे आदरणीय भाऊ त्यांना वंदन करून पतंजली योग समितीचे माझे सर्व गुरुबंधू, माझ्या गुरुभगिनी या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सर्व योग साधनेचे साधक माता भगिनी आबालवृद्ध देवस्वरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन मी तुळशीराम सावंत यांच्या भावी आयुष्यासाठी दिशा देण्यासाठी आणि ते आनंदमय समाधानमय होण्यासाठी सुखशांतीचं होण्यासाठी ज्या शुभकामना आपण घेऊन आलेला आहात या शुभकामना तुमच्या सर्वांच्या वतीनं माझ्या मुखातून याव्यात याच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते आमचे गुरुबंधू मोरे साहेब, चव्हाण सर या सर्वांच्या सहकार्याने हे वाक्पुष्प आज तुमच्या समोर सादर करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. त्यासाठी तुमच्या ऋणामध्ये राहू इच्छितो. तुळशीराम सावंत सेवानिवृत्त होत आहेत असे शब्द वापरले. आमच्या दडसरांनी काही उल्लेख केला, माणूस जिवंत आहे तोपर्यंत सेवामुक्त होऊन चालत नाही. फार तर यांना आपण कार्यमुक्त होऊ शकतो, कार्यमुक्त होऊ शकतो. एखाद्या कार्याची परिपूर्णता झाल्यानंतर ते कार्य संपलं तरी दुसरं कार्य जीवनात सुरू होत असतं. पण सेवा ज्या वेळेला माणसाच्या जीवनातलं संपली ना त्यावेळेला तुकोबारांनी अतिशय सुंदर वर्णन केलं आहे. ज्यावेळेला माणसाच्या आयुष्यातली सेवा संपते त्यावेळेला माणूस कसा होतो आणि तो माणूस ज्या ठिकाणी सेवा न करणारे व्यक्ती राहत असते त्या भूमीचं वर्णन केलं तुकोबारायांनी. ते आपल्या जीवनात कधी जीवन स्मशान ते भूमी प्रेतरूप जन सेवा भक्तीहीन ग्रामवासी भरतील पोटे श्वानाची परी वस्ती दिली घरी यमदूता. काय सुंदर वर्णन केलं. स्मशान ते भूमी प्रेतरूप जन सेवा भक्तीहीन ग्रामवासी. म्हणजे ज्या व्यक्तीच्या अंतःकरणातली सेवावृत्ती संपली, ज्या व्यक्तीच्या अंतःकरणातलं भक्ती प्रेम वात्सल्य संपलं, ती व्यक्ती जिवंत असली तर ती प्रेतरूप जन आणि ती ज्या ठिकाणी राहतात ते स्मशान असते. लक्षात ठेवा, हे संतांनी केलेलं वर्णन आहे. आज कलियुगामध्ये संसारिक काळामध्ये एक साधं सूत्र सांगतो माझ्या बांधवांना. तुम्ही आम्ही कोणी यात ज्येष्ठ आहेत, कोणी श्रेष्ठ आहेत. वय वाढेल तसं माणूस ज्येष्ठ होत जातो. ज्येष्ठ होण्यासाठी काही कष्ट करावं लागत नाही. ज्येष्ठाला कुटुंबात किंमत असते आणि श्रेष्ठाला जगात किंमत असते. आपण काय घडायचं हे आपल्या हातात असतं. आपण काय घडायचं आपल्या हातात असतं. श्रेष्ठ होण्यासाठी कष्ट करावं लागतं. श्रेष्ठ एकाएकी कोणी होत नाही आणि श्रेष्ठाला जगात किंमत असते. कुटुंबाचा विचार त्याच्या डोक्याच्या बाहेर गेलेला असतो. त्यामुळे माणसानं जगत असताना मृत्यूपूर्वी ज्येष्ठ होण्यासाठी नाही तर श्रेष्ठ होण्यासाठी कष्ट केलं पाहिजे. आज घरी गेल्यानंतर थोडस जीवनाचं सिंहावलोकन करून पहा की माझ्या आयुष्यामध्ये मी श्रेष्ठ होण्यासाठी काही कष्ट केलंय का? माझ्या आयुष्यात जर मी श्रेष्ठ होण्यासाठी काही कष्ट केलेलं नसेल तर माझं जीवन व्यर्थ चाललंय असं मी निश्चित समजावं. शेवटचा श्वास कोणताही माहित नाही माणसाला. एक साधं संसारातलं सूत्र सांगतो तुम्हाला. जी गोष्ट जीवनामध्ये उपयोगाची राहत नाही, घरातली वस्तू जरी असली ना तर जी गोष्ट आपल्या उपयोगात येत नाही, एक तर ती भंगारात टाकली जाते, स्टोर रूम मध्ये टाकली जाते किंवा अडगळीत फेकून दिली जाते. जी गोष्ट अडचणीची ठरते ती विकून टाकली जाते किंवा हाकलून दिली जाते. हे सूत्र वस्तूसाठी नाही माझ्या बांधवांनी, हे सूत्र माणसासाठी सुद्धा आहे. जोपर्यंत लक्षात ठेवा तुम्ही वाक्य, जोपर्यंत तुम्ही कोणाच्या तरी उपयोगी पडताय, कोणासाठी तरी उपयुक्त आहात, तोपर्यंतच तुमची किंमत आहे. ज्या दिवशी तुमची उपयुक्तता संपली त्या दिवशी एक तर तुम्हाला घरातनं बाहेर टाकलं जाईल, अडगळीत टाकलं जाईल किंवा भंगारात टाकलं जाईल. हे लक्षात ठेवा. आपण भंगारात जाणारी वस्तू नाही. दुर्लभो मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. हे आपल्या जन्माचं वर्णन श्रीमद भागवत करतं. सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे आमचा. हे दुर्लभ आहे आणि मिळालेला अडगळीत टाकायला कोणीतरी भंगारमध्ये टाकून द्यायला नाही. म्हणून माणसानं कार्यमुक्त व्हावं पण शेवटच्या श्वासापर्यंत सेवामुक्त होऊ नये. आपल्या हातून काही ना काही ज्यावेळी शरीर थकतं. तुम्ही जर कुणी वाचलेलं असेल किंवा ऐकलेलं असेल, स्टीफन हॉकिंगचं चरित्र कोणाला माहिती आहे का? स्टीफन हॉकिंग, स्टीफन काही तरुण मुलांनी वाचले, काही लोकांनी वाचलंय. स्टीफन हॉकिंग विकलांग झालेली व्यक्ती
पण अंतराळातल्या आता जेवढ्या स्पेस शटल जातात, जेवढ्या अंतराळामधल्या प्रयोगशाळा जातात किंवा जेवढ्या अंतराळामध्ये यानं जात आहेत ना, ते यानाला जाण्यासाठीचा जो बेस आहे, ज्या व्यक्तीचा फक्त मेंदू सोडून सगळं शरीर रिकामी होतं, अशा व्यक्तीनं जगाला दिलेली देण आहे. लक्षात ठेवा, सेवावृत्ती. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा, हरिक वाटे देवा. सात्विक मुलगा किंवा मुलगी जन्माला आली तर देवाला आनंद होतो. तयाचा हरिक वाटे देवा, देवाला आनंद होतो. सात्विक मुलगा किंवा मुलगी जन्माला आली तर देवाला आनंद होतो. कर्तृत्ववान मुलगा जन्माला आला तर कुळाला, आई वडिलांना आणि आपल्या कुटुंबाला आनंद होतो. पण कर्तृत्ववान मुलगा जर सात्विक बनला तर मात्र तो सगळ्या जगाला आनंद देणारा ठरतो. असे आमचे तुळशीराम सावंत आहे. आमच्या गावचे सुपुत्र आहे. गावामध्ये स्त्रियांना पूर्वी आशीर्वाद दिला जातो, तो आशीर्वाद चालणार पण नाही. काय आशीर्वाद दिला जायचा? अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आता अष्टपुत्र सौभाग्यवती एखादी झाली चुकून तर तिच्या नवऱ्याला तिला अख्खा समाज वेळात काढायला काय अक्कल आहे का? तो आपल्या धर्मशास्त्राचा आशीर्वाद होता. अशा अष्टपुत्री असणाऱ्या मातेचे ते सुपुत्र आहेत. 8 जण भाऊ आहेत. हे बावड्यामध्ये 2च माता बावड्यामध्ये अशा होऊन गेल्या ज्या अष्टपुत्री झाल्या. त्यातले हे म्हणजे ज्या शुद्ध बीजापोटी फुळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. हे जे वर्णन केलेलं आहे ना, हे वर्णन कधीतरी आपलं जीवन अशा पद्धतीने झालं तरच त्यांना लागू पडतं. नाहीतर आपलं कसं आहे, भरतील पोटेश्वराची परिवस्थिती दिली घरी म्हणतात. आपलं जीवन कसं होतं बाकी कुत्र्यासारखं आहे. कुत्र्यासारखाच प्रकार असतो. ज्यावेळी तो मार्ग आपण कुत्रं नाही हे ज्याला कळते ना, त्याला निदान माणूस बनाय चाललाय असा तरी प्रवास सुरू होतो. तुम्ही सावंत वस्तीचा इतिहास जर बघितला ना, सावंत वस्तीचा इतिहास एकच कमळ फुलले तुम्हाला खरं सांगू. याचा अर्थ मी सगळ्या सावंतांना नाव ठेवतोय असं समजू नका, पण माझे मानकरी आहेत बाकीचे सगळे. म्हणजे त्या बावडा गावाच्या लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त वाद जर कुठं होत असतील तर ते सावंत वस्तीवर. सगळ्यात जास्त भावकीचे वाद कुठं तर सावंत वस्तीवर. सगळ्यात जास्त पोलीस स्टेशनचे केसेस कुठं असतील सावंत वस्ती. तुम्ही कुणाच्याही घरी जाऊन बसा, ज्या घरी बसला त्या घरातली माणसं बाकीच्या सगळ्या घराला शिव्या देत असतात. तुम्ही दुसऱ्या घरी जाऊन बसा, त्या घरातली माणसं सगळ्याला शिव्या देत असतात. ती काय माणसं आहेत का? इथून सुरुवात होती. अशा कल्चरल सोसायटीमधून ज्यावेळी एखाद्या गावातला आमचा सुपुत्र इंदापूरमध्ये येतो, चव्हाण सरांनी सांगितलं सेवावृत्तीमध्ये त्यांनी केलेल्या कामाचं वर्णन केलं. ह्या दुर्मिळ घटना आहेत. दिशा बदलणं, आपल्या सोसायटीपेक्षा आपण वेगळं काहीतरी होणार, त्याच्यापेक्षा आज कौतुक वाटलं ज्यावेळी त्यांनी हे सुरू केलं. त्यांच्या मुलाचं सुद्धा खरं तर अभिनंदन करावं लागेल. जोडून या धन उत्पन्न व्यवहार उल्हास विचार वेळचं करी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाणी. नोकरी सोडायला फार जिगर लागते बरं का. नोकरी करायची नाही याच्यासाठी फार मोठं धाडस लागतं. आजकाल लग्न होत असताना बरं संशोधन चाललंय ना, यांना अडचणी. पोरीचा बाप पहिल्यांदा विचारतो कुठं नोकरी करतोय का, काय नोकरी आहे का. अशा काळात स्वतःहून नोकरीला लाथ मारून ज्या वेळेला आपण एखाद्या व्यवसायाच्या निमित्तानं आपला करिअरचा मुद्दा फिक्स करत असता आणि ते सिद्ध करून दाखवत असतात, त्यावेळेला आयुष्यामध्ये त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये वीरश्री, पराक्रम, शौर्य हे उपजत आहे हे मात्र निश्चित समजावं. त्यामुळं जीवन धन्य कधी होते तुम्हाला सांगतो. या कुटुंबाचं जीवन, या ताईंचंही अभिनंदन केलं पाहिजे त्यासाठी. आता सध्या एक मुलगा आणि एक मुलगी अशी सगळी दाम्पत्य आहेत. त्यामुळे ती एक जर वाया गेलं ना तर मागं मिळवलेल्या इस्टेटला काडी लावायला सुद्धा माणूस शिल्लक उरत नाही. ही अवस्था आहे. त्यामुळे चांगली पत्नी मिळणं आणि चांगली अपत्य जन्माला येणं याच्यासाठी फार मोठं नशीब लागतं हे लक्षात ठेवा. हे ठरवता येत नाही. हे ठरवता येत नाही तुम्हाला सांगतो. मला म्हणजे कोणाला काही वाटेल त्यामध्ये ऐकताना सुद्धा, पण खरोखर चांगली पत्नी मिळणं याला नशीबच लागतं आणि चांगली अपत्य पोटी जन्माला येणं याला दोघांचं नशीब लागतं. त्यामुळे हे खरोखर दोघंही भाग्यवान आहेत की यांना चांगली आयुष्यामध्ये. मला आयुष्यावर बोलायचंय काही तुमच्या बरोबर बोलत असताना. जीवन कशाला म्हणतात माझ्या बांधवांनो? जीवन शब्दाचा अर्थ काय आहे? जगणं आणि वागणं मिळून माणसाचं जीवन बनत असतं. जगणं आणि वागणं.
जगण्यामधून जर आपलं वागणं माझं केलं तर आपल्या जगण्याला काहीच अर्थ होत नाही. वागणं बिघडलं की संपलं. जगायला शिक्षण शिकवत असतं आणि वागायला विद्या शिकवत असतं. शिक्षण शाळेत शिकवलं जातं पण विद्या मात्र तुम्हाला मिळवावी लागते. त्यामुळे आज विद्येचा इतका तुटवडा आहे. जरी शाळेला नाव विद्यालय असतं, कॉलेजला नाव महाविद्यालय असतं, त्या युनिव्हर्सिटीचं नाव विद्यापीठ असलं आणि शिकणाऱ्या नावात मुलाचं नाव विद्यार्थी असलं तरी कोणत्याही शाळेमध्ये विद्या दिली जात नाही. तिथं फक्त माहिती दिली जाते आणि तिथं पैसे मिळवायलाच शिकवलं जातं. आमचा रिझल्ट किती, आमची मुलं कुठल्या ठिकाणी कुठल्या साईडला गेली, हे मूल्यांकन कशाचं आहे? हे मूल्यांकन पैसे मिळवण्याचं मूल्यांकन आहे. म्हणजे आमच्या शाळेतून गेलेला विद्यार्थी एवढा श्रीमंत होऊ शकतो, आमच्या शाळेतून गेलेली विद्यार्थिनी अशा कोर्सला जाऊ शकते, याचा अर्थ पैसे मिळवायला, श्रीमंत व्हायला, तुम्हाला जगायला शाळा शिकवते. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुधारले याला कोणाचं दुमत असायचं कारण नाही. दिवाळीच्या वेळेलाच आंघोळीला तो वेगळा मोती साबण लहानपणी वापरणारी माणसं आता तोंड धुवायला वेगळा फेसवॉश आहे, हात धुवायला हँडवॉश आहे, डोक्याला वेगळा शॅम्पू आहे आणि अंगाला वेगळा साबण आहे. परत त्यातनं बी आलं एवढं सगळं मला काय म्हणायचं. आमच्या सगळ्यांचं काय झालंय, काय झालंय, आमच्या सगळ्यांचं जगणं सुधारलं, वागणं धाडस नाही होत आमचं वागणं सुधारलं. का नाही होत आमचं धाडस हे वागणं सुधारलं म्हणायचं? कारण आमची आम्हालाच खात्री नाही खरोखर चांगलं वागतोय का, आम्ही चांगलं वागतोय का ह्याची खात्री आम्हाला खरोखर वाटत नाही. एक सूत्र सांगतो माझ्या बांधवांना, माता भगिनींना, ज्या वेळेला आपल्याला एखादी व्यक्ती चुकीची वाटते असं जर समजत असतो, अरे माझ्याशी चुकीचं वाटतं असं जेवढे वाटत असतं ना, फक्त एक परीक्षा, त्या व्यक्तीच्या जागेला फक्त स्वतःला थोडा काळ उभा राहून ठेवून बघा. त्या चुकीच्या वागणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी आपल्याला स्वतःला आपण उभा केलं तर तुमच्या जीवनातल्या अनेक लोकांच्या बद्दलची आपली मतं बदलतील, अनेक लोकांच्या बरोबरचे आपले वाद मिळतील आणि आपण खऱ्या अर्थानं स्वतःला तपासायला सुरुवात करायला ती एक शुभारंभ होऊ शकतो. हे निश्चित आहे. आपण दुसऱ्याला चुकीचं ठरवत असताना आपण त्याच्या भावनेचा कधी विचार करत नाही. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये मी चांगला आहे हो, पण काय मला इतका ताप दिलाय, कोणाला सासूचा ताप आहे, कोणाला सोन्याचा ताप आहे, कोणाला पोराचा ताप आहे, कोणाला भावकीचा ताप आहे, कोणाला पुढाऱ्याचा ताप आहे ना भाऊ, आहे ना, आहे ना. म्हणजे काय, कोणाला सगळ्याला त्रास आहे. बिना त्रासलेला कोण आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तुझी शोधून पाय. मग आपल्याला सुखी व्हायला एक सूत्र सांगायचंय, जगणं शाळा शिकवते, वागणं विद्या शिकवते. विद्या कुठे मिळते? विद्या गुरुजवळ मिळते. गुरु कुणाला म्हणायचं? गुरु कुणाला म्हणायचं? काय गुरुची व्याख्या आहे की आता तुम्ही म्हणता गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा. पुढचा शब्द महत्वाचा काय? गुरु साक्षात परब्रह्म. कसं आहे परब्रह्म? कसं आहे परब्रह्म? कसं आहे? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मा ना परा. वेदाची रुची आहे ना. परब्रह्म कसं आहे? रूपरेखा नाही जाकार आम्ही तो साकार भक्ती केला. तुझं सगुण म्हणू की निर्गुणाने, सगुण निर्गुण एक गोविंद रे. सगुणपणा आहे निर्गुणपणा आहे, पण निर्गुणानंतर मी तुम्हाला वागणं शिकवतोय. पण तुम्हाला थांबायला सांगा, कुठे थांबायचं? वागणं शिकवतोय तुम्हाला. तुम्हाला चांगलं वागावं असं सगळ्याला वाटतं, पण आपण चांगलं वागतोय का नाही याचा भरवसा आपल्याला का नसावा बरं? का वाटत नसावं? आपलं काहीतरी चुकतंय, आपलं काहीतरी चुकतंय असं आपल्याला जवळ वाटत राहतं. त्यामुळे निश्चित समजायचं की आपण खरोखर अजून जसं पाहिजे तसं चांगलं झालेलं नाही. बघा, संतांचं जीवन तुम्हाला सांगतो थोडस. जगद्गुरु तुकोबारायांना पहिला साक्षात्कार पांडुरंगाचा जो झाला ना, तो भंडारा डोंगरावर झाला. माहिती आहे वारकरी येतात काय कसा झालाय माहिती आहे कोणाला? तुकोबारायांना पांडुरंगाचा पहिला साक्षात्कार भंडारा डोंगरावर झाला. कसा झाला माहितीये? 15 दिवस तुकोबारायांनी साधना केली. 15 दिवस नामसाधना, अखंड नामस्मरण 15 दिवस. आणि 15 दिवसामध्ये त्यांना साक्षात्कार झाला. आणि तुकोबारायांनी वर्णन केलं, 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठू भेटला निराकार. हे पहिला देव कोणता भेटला? कोणता भेटला तुकोबारायांना? 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठू भेटला निराकार. निराकार म्हणजे निर्गुणाचा साक्षात्कार तुकोबारायांना झाला. निर्गुणाचा साक्षात्कार जेव्हा तुकोबारायांना झाला तर तुकोबाराय भंडारा डोंगरावरून खाली उतरले, इंद्रायणी जवळ आले. त्यांचा सावकारकीचा व्यवसाय होता.
त्यामुळे त्यांनी भावाला निरोप दिला, धाकट्या भावाला, की सावकारकीच्या सगळ्या वह्या घेऊन ये. सावकारकीच्या सगळ्या वह्या आणल्या आणि तुकोबरायांनी इंद्रायणीमध्ये बुडवल्या. काय केलं? ज्यांना पैसे दिले होते, ज्यांच्याकडून व्याज येणार होतं, अशा सगळ्या वह्या इंद्रायणीमध्ये बुडवल्या. चुकीचं केलं का बरोबर केलं? बोला ना. बुडवायच्या का आपल्या वह्या? आपल्या वह्या बुडवायच्या. जोपर्यंत आपण ते बुडवणार नाही ना, तोपर्यंत आपण माणूसच झालो नाही असं समजायचं. त्याचं कारण सांगतो, ऐका. त्याचं कारण तुकोबराय वह्या बुडवू का शकले? कारण साक्षात्कार झाल्यानंतर ज्या वेळेला त्यांना लक्षात आलं की ते जे परब्रह्म सत्य आहे ते आणि मी ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातन मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृती सानिध्य, याचा अनुभव आला पाहिजे. तो आणि मी एक आहे. या जगात आता मला हिशोब ठेवायची काही गरजच राहिली. काय वह्या कधी बुडवतो माणूस? वह्या त्यावेळी बुडवतो ज्यावेळी तुमच्या डोक्यातला हिशोब संपतो. मरेपर्यंत आपल्या डोक्यातला हिशोब संपतो, लक्षात ठेवा. हिशोब कुठला आहे? आता जर कोणी घड्याळ बघितली किती वेळ बोलणार आहे बघा, हा सुद्धा काळाचा हिशोबच आहे. हे सुद्धा हिशोबच आहे. चुकून तिकडून चांगला फोडणीचा वास आला तर हे आता हिशोबच्या डोक्यात काय? जोपर्यंत डोक्यातला हिशोब काय मिळवायचंय, काय ठेवायचंय, काय द्यायचंय, कोणासाठी काय करायचंय, हे जोपर्यंत डोक्यात चालू आहे तोपर्यंत डोक्यातला हिशोब चालू आहे. आणि जोपर्यंत डोक्यात हिशोब चालू आहे तोपर्यंत आपण माणूस नाही, तोपर्यंत आपण ओनली कॅल्क्युलेटर आहे. लक्षात ठेवा. तोपर्यंत आपण फक्त कॅल्क्युलेटर आहे. आणि असं कॅल्क्युलेटरचं जीवन घेऊन आपण जर जगत असू तर त्या यंत्राला बटन लावल्याशिवाय पुढचं काहीच चालत नाही. ते बटन दाबावं लागतं ज्याला गरज आहे त्याला. ज्याला पैशाची गरज आहे त्याने हिशोब करायचा, ज्याला आपली गरज आहे त्याने हिशोब करायचा. हे सगळं होत जात असताना हिशोब संपवायची वेळ येणार का? तुकोबरायांना साक्षात्कार झाल्यानंतर वाटलं की वह्या हिशोबाच्या बुडवल्या पाहिजेत. बुडवल्या. तुकोबराय घरी आले. दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर आपल्या घरातलं सगळं धान्य, कणगी भरलेल्या गहू, ज्वारी, तांदूळ, सगळंच्या सगळं देहूतल्या लोकांना वाटून टाकलं. सगळं वाटून टाकलं, काहीही ठेवलं नाही. आणि तुकोबराय सावकारकीचा व्यवसाय म्हणून धान्य वाटून स्वतः दरिद्री झाले. आणि त्यानंतर दुष्काळ पुढे ज्या वेळेला पडला त्यावेळी घरातलं धान्य संपलं. आणि घरातलं धान्य संपल्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगा अन्न वाचून तरपडून मरायला लागले. मला सांगा, ज्या देहूतल्या लोकांना तुकोबरायांनी ज्वारी, तांदूळ, गहू वाटले होते ती लोक देहूत जिवंत होती का नाही? यांनी आपल्याला वाचवलंय हे सगळ्यांना माहित होतं ना. पण अन्न वाचून तरपडून मरते त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा, तर एक पसाभर धान्य किंवा पसाभर गहू किंवा पसाभर तांदूळ जाऊन कुठल्याही माऊलीनं, कुठल्याही एखाद्या व्यक्तीनं तुकोबरांच्या घरी दान केलं नाही किंवा दिलं नाही, वाचलं नाही, मेली ती लोक. तुकोबरांची पत्नी आणि मुलगा पाय खोडून अन्न वाचून मेली. हे जग आहे. मला काय सांगायचं, आपण वह्या का बुडवू शकत नाही? त्याचं कारण आहे का? हे जग आहे. जी लोक तुकोबरायांकडून धान्य घेऊन गेली त्यांचाच वंश आपल्या अवतीभोवती वाढतोय. तीच लोक आहेत आपल्या बरोबर आणि त्यांच्या बरोबर आपल्याला जगायचंय. त्यामुळे माझी बायको, माझी मुलं मेली नाहीत पाहिजे तर पडून, याचा विचार करत आपण याच समाजात जगतोय. हा व्यवहार आहे. हा व्यवहार आहे. सेवा वेगळी आहे माझ्या बांधव, सेवा वेगळी आहे. आयुष्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला डोक्यात हिशोब ठेवून एखादी कृती करताय तो सगळ्याच्या सगळा जीवनातला व्यवहार आहे. ज्यावेळी डोक्यातला हिशोब संपून एखादी कृती करताय त्यावेळेला तो सेवेचा भाग पडतो. लक्षात ठेवा. सेवा कशाला म्हणतात? सेवा त्याला म्हणतात की ज्यावेळी तुमच्या अंतःकरणात मोबदल्याची कोणतीच अपेक्षा नसते त्याला सेवा म्हणतात. अशी शुद्ध सेवा ज्यांच्या जीवनामध्ये घडते अशा माणसाला कधीही रिटायर व्हावं लागत नाही. ही विल नेव्हर रिटायर. हा कधीच रिटायर होऊ शकत नाही. पण आपल्याला जगत असताना अशा पद्धतीनं सेवा वृत्तीनं जगायचं असेल, सेवा करायचीच असेल तर सेवा करायची असताना सुद्धा आपल्या डोक्यात एक लक्षात ठेवा, आपण ज्या वेळेला मोबदल्याची अपेक्षा करतोय त्यावेळेला ती कितीही चांगली कृती असू द्या, एखाद्याला दान करू द्या, एखाद्याला साडी देऊ द्या, एखाद्याला आर्थिक मदत करू द्या, पण त्यानं किमान जाणीव ठेवावी. एवढं जरी आपल्या डोक्यात आलं ना तरी आपला हिशोब संपला नाही. लक्षात ठेवा. तुम्ही ज्याला दान केलंय त्याचं नावही तुमच्या लक्षात नसतं. ज्याला दान केलंय ती घटनाही तुम्हाला आठवत नसली तरच ती सेवा करते. हिशोब आहे तोपर्यंत तुम्हाला आयुष्यात सेवा करता येत नाही.
हिशोब संपवणं जीवनातलं सगळ्यात अवघड काम आहे, लक्षात ठेवा. हिशोब संपल्याला ओळखायचं कसं स्वतःचा योग साधन आहे ना. मी चव्हाण सराबरोबर अनपट सराबरोबर बऱ्याच वेळेला आमचा वादविवाद होतो या गोष्टीवर. पतंजली योगाचं जे काम करताय आपण सगळेजण माझे गुरुबंधू गुरुभगिनी, याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला कपालभाती किंवा अनुलोम विलोम करताय, काय करताय तुम्ही? काय करताय तुम्ही? तुमचे स्ट्रोक मोजताय, तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करताय. श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा अर्थ प्राणशक्तीवर लक्ष केंद्रित करणं. प्राणशक्तीवर लक्ष केंद्रित झालं तर ती प्राणशक्तीवरचं लक्ष तुम्हाला कुंडलिनी शक्तीपर्यंत घेऊन जातं. कुंडलिनी शक्तीला पोहोचलेलं तुमचं लक्ष ते कुंडलीला अधोमुखी करतं. अधोमुखी करत आल्यानंतर ज्या वेळेला तिचा प्रवास सहस्र चक्रापर्यंत पूर्ण होतो, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला जीवनातला जीव संपवता येतो. इतका तो अवघड आहे, इतका तो अवघड आहे. याला योगच करावा लागतो असं नाही. म्हणून अष्टांग योग, योग याग विधी येणे नवे सेती वायाची उपाधी दम धर्म, हे माऊलीने हरिपाठात का म्हणलं? कारण हा योग आपण सगळे जे करताय तो व्यायामापुरता हे लक्षात ठेवा. तुमच्या शरीराच्या शुद्धी करता एवढं लक्षात ठेवा, तुमच्या आरोग्यासाठी एवढं लक्षात ठेवा. तुमच्या आत्मिक उन्नतीला तो पोषक आहे, परंतु गुरुकृपेशिवाय तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, हे लक्षात ठेवा. ज्यावेळी त्या ठिकाणी पोहोचाल त्याच वेळी तुमच्या डोक्यातला हिशोब संपवता येतो. हिशोब संपवता येतो, लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुमच्या डोक्यातला हिशोब संपेल त्या दिवशी तुमचं जगाकडे मागणं बंद होतं. हिशोब संपल्याचं एकच लक्ष आहे, तुम्ही जगाकडे सोडा, देवाच्या समोर जरी उभा राहिला तर तुमच्या अंतःकरणात येत नाही ह्याला काहीतरी मागावं. कळतंय का? जरा अवघड होते मी बोलतोय. एक लक्षात ठेवा, देव कधीच भिकाऱ्याला देत नाही, लक्षात ठेवा. देव भिकाऱ्याला देत नाही. देव कोणाला देतो? देव अधिकाऱ्याला देतो. सकळांशी येथे आहे अधिकार. तो अधिकार प्राप्त व्हावा लागतो आणि देवाकडून देवाच्या कृपेचा अधिकार प्राप्त होण्यासाठी आपल्याला पुण्य करावं लागतं. पुण्य कोणतं आहे? जप करणं, हरिपाठ करणं, काकडा करणं, तप करणं, वारी करणं, उपवास करणं, व्रत करणं, तीर्थयात्रा करणं. हे काय आहे? हे पुण्य नाही, ही साधना आहे. ही वैयक्तिक साधना आहे, पुण्य नाही म्हणत. ही साधना आहे. पुण्य कशाला म्हटलं तुकोबर आहे? लक्षात ठेवा. मी काय हिशोब कुठपर्यंत चालूय? भगवंत कृपा, गुरु कृपा आणि अधिकारी, 4 कृपा आहेत माणसाच्या जीवनामध्ये. एक आत्मकृपा आहे, दुसरी शास्त्र कृपा आहे, तिसरी सद्गुरु कृपा आहे आणि चौथी भगवंत कृपा. या 4 टप्प्यात प्रवास व्हावा लागतो. यातली पहिली जी कृपा आत्मकृपा, म्हणजे मला वाटलं पाहिजे मला माणूस व्हायचंय. देहाकडून देवालयाकडे सगळी जातात, पण देवालयाकडून देहाकडे येऊन देवापर्यंत पोहोचायला माणसाला साधनाच करावी लागते. ती रेडीमेड मिळत नाही, विकत मिळत नाही. आत्मकृपा व्हावी लागते. मागणं बंद जर व्हायचं असेल, भगवंत कृपा, सद्गुरु कृपा होऊन आपण मागणं बंद किंवा आपल्याला कोणाकडे काय मागायचं नाही, ही अवस्था होण्यासाठी ही भगवंत कृपा 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार हे व्हायचं असेल तर तुम्हाला पुण्य करावं लागतं. पुण्य कोणतं आहे? मी तुम्हाला साधना सांगितली. पुण्य कशाला म्हणायचं? तुकोबारांनी व्याख्या केली, पुण्य पर उपकार, पाप ते पर पीडा, अनेक नाही जोडा तुझा यश. म्हणजे पुण्य कशाला म्हटलं? परोपकार या शब्दाला पुण्य म्हटलं. आणि पाप कशाला म्हटलं? दुसऱ्याला त्रास देणं. परपीडा म्हणजे पाप. आता सोपी व्याख्या आहे तुकोबारांची. तर आज आता या बसल्या ठिकाणी फक्त अंतर्मुख व्हा. माझ्या आयुष्यामध्ये मी परोपकार काय केला? माझ्या मुलांचं मी आवडून देते, माझ्या नवऱ्याला मी जीव घालते, माझ्या सासू सासऱ्यांची मी सेवा करते, मी माझ्या आई वडिलांची, माझ्या भावाची, माझ्या समाज बांधवांची मी सेवा करतो. ही कर्तव्य आहे, हे पुण्य नाही, लक्षात ठेवा. हे धर्माचरण आहे, धर्माचरण. हे धर्म आपण जो आपल्याला धर्म शिकवतो ना ते करतो, हे पुण्यात येत नाही. पुण्य परोपकार. परोपकार त्याला म्हणतात जो केल्यानंतर तुमच्या लक्षातच राहत नाही आणि दुसऱ्याचं त्यात कल्याण असतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार आहे. हे परोपकार आहे. थोडक्यात आपण सोपं करून सांगतो. एक 10 फुटाचा रस्ता आहे. 10 फुटाच्या रस्त्यामध्ये जेमतेम कार बसू शकते, गाडी बसू शकते, असा तो रस्ता आहे. आणि त्या रस्त्यावरती एक दगड पडलाय मध्ये. कार त्याच्यावर नेता येत नाही. मोटरसायकलवाल्याला सुद्धा वळून जावं लागतं. जगात 4 प्रकारची माणसं असतात. पहिला वर्ग असा येतो, दगड बघतो, काहीच न बोलता वळसा घालून आपला आपला निघून जातो. दगड तिथंच याचं काम चालू असतं, हा निघून जातो. दुसरा एक वर्ग आहे, त्याला लांबून दगड दिसतो, तो येताना ज्यानं कोणी दगड टाकलाय त्याला भयंकर 2-4 शिव्या देतो आणि निघून जातो. असा एक वर्ग आहे. तिसरा एक वर्ग आहे,
तो वर्ग येतो, तो पाहतो दगड कोणीतरी टाकलाय, त्याला वाटतं आपण हा दगड उचलला पाहिजे, सगळ्यांना अडचणीचा ठरतोय, तो खाली वागतो, दगड उचलतो, पण त्याची अपेक्षा असते की मी हा रस्त्यावरचा दगड उचलताना मला कोणीतरी बघितलं पाहिजे, हे मी करतोय ते कोणीतरी बघितलं पाहिजे. मग ते बघतो इकडे तिकडे असा दगड उचलून, त्याला आसपास कोणीच दिसत नाही, कोणच नाही म्हटल्यानंतर ते काय करतात, मोबाईल काढतं, एका हातात असा दगड घालतं, अशी सेल्फी काढतं, दगड फेकून देतं आणि व्हॉट्सअपला फेसबुकला टाकतं. दगड उचलता, रस्त्यावरचा दगड उचलता, आणि दिवसभर त्याच्यावर किती लाईक मिळतात वाटतं, ते तेवढ्यावर का बसत नाही, दिवसभर किती लाईक किती कमेंट येत नाही ते बघत बसतं. आणि जर चुकून एखाद्यानं एकही कंप्लेंट टाकली, फक्त नुसतं ठीक आहे बरोबर असं किंवा वा असं असं काय केलं ना तरी त्याचं समाधान होत नाही. एखादं ते काहीतरी लिहिलेलं अपेक्षित असतं त्याला, वा वा खूप छान चांगलं काम असलं असलं ना त्याला तो इतका रिप्लाय करतो वा वा वा. पण जर दुर्दैवानं त्याला कोणीच रिप्लाय नाही केला, कोणीच बघितलं नाही, कोणी त्याला नमस्कार नाही, बरोबर असं काहीच केलं नाही, असं काहीच नाही, तर संध्याकाळी झोपताना त्याला वाटतं जे केलं व्यर्थ केलं. कल्पना करा, चांगलं काम केलं पण ते परोपकारात त्याला कन्वर्ट करता आलं नाही का? कारण त्याला अपेक्षा ठेवली की मला कोणीतरी चांगलं म्हणलं पाहिजे. आत्ताची सेवा जी आहे ना सगळी अशी आहे, फेसबुक, व्हॉट्सअप, फ्लेक्स याच्यावर जर नसलं ना तर त्याला केल्यासारखंच वाटत नाही. आणि त्याला जर म्हणणार हे असं का करतोस तर ते सर्व म्हणतो जगाला कळलं पाहिजे, समाजामध्ये काहीतरी दिसलं पाहिजे, समाजाला सुद्धा दिशा कळाली पाहिजे. हा मोठा समाजाची दिशा बदलायला चालला. एक लक्षात घ्या, चौथा एक वर्ग आहे, तो चौथा वर्ग येतो, दगड बघतो, उचलतो, फेकून देतो, निघून जातो, त्याला कळतही नाही. हा खरा सेवावृत्तीचा वर्ग आहे. आणि या क्षेत्रात तो दगड उचलून टाकून देऊन निघून जाणं, विसरूनच जाणं हे कोणाला जमतं? ज्याचा हिशोब संपलाय. कळतं काय? काय हिशोब शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला हे करता येत नाही. जो ते करतो ते सुद्धा नाटकच असतात. आणि नाटक जे आहे ना ते ओरिजिनल हिरो सारखं होतं. ते रायला देतात ना गोरुटी, चला 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 लग्नाला चला, कुत्री बांधा काकाला, काय कुत्री घ्या काकाला, लेकर बांधा खांबाला असं म्हणतो ना. ते पोलिसाचा किती मोठा आवाज, पण ते पोलिसाचा किती रुबाब केला, ओरिजिनल पोलिसाची त्याला सर येते. नाटक फक्त टाळे वाजवायला आणि विनोदापुरतं कारण ठरते. आपल्या जीवनात केलेली सेवा कुठलीही नाटक आणि विनोद होऊ नये याच्यासाठी धडपडलं पाहिजे. सेवावृत्ती अतिशय सोपी आहे, परंतु सेवेला परोपकारामध्ये कन्वर्ट करणं अतिशय अवघड आहे, अतिशय अवघड आहे. बघा ही साक्षी आहेत 2-3 माणसं, मला वाटते अनपट सर, चव्हाण सर, गाडवे सर साक्षी आहेत. दिंडीमध्ये माझं प्रवचन झालं, तुमच्याकडे दिंडी जेव्हा गेलं तर प्रवचन झालं. ते कामधेनू सेवा परिवाराचं कार्य वगैरे सांगितल्यानंतर ते ग्रंथ प्रवचनाच्या पुढे ठेवला होता, त्याच्यावर त्या पायी चालणाऱ्या महिलांनी, वारकऱ्यांनी भरभरून दान केलं. मला वाटतं जवळजवळ काय ते 7,400 रुपये त्या लोकांनी दान केले. आणि ते दान केल्यानंतर त्या दिंडीच्या मालकाला म्हटलं याचं पावती कोणाच्या नावे पडत, तो म्हणला नाही दिंडीच्या नावे पडा. ते पुकारत होता एवढं दान वगैरे केलं. त्यावेळेला एक 10 ते 11 वर्षाचा मुलगा आला, हे साक्षी 11 वर्षाचा मुलगा आला. आणि त्या मुलानं आपल्या दोन्ही असं खिशात हात घातला आणि खिशात हात घालून त्याने दोन्ही हातात चिल्लर काढली. मला म्हणला मोजा. मी ते सगळे मोजले, 21 रुपये. मला म्हणला माझे हे घ्या. अरे म्हणलं तू असं का करतो तू? नाही म्हणलं तुम्ही जे काम करताय त्या कामाची किंमत म्हटलं यांना काय आहे माहिती नाही, पण मला ह्याची किंमत कळाली. अरे म्हणलं तुझं वय केवढं, तू बोलतोयस काय तुला कशाची किंमत कळाली या कामाची? त्यावेळी तो म्हणाला की 6 महिन्यापूर्वी माझे वडील अपघाताने ऍक्सिडेंटला गेले. आई कसं तरी काम करून भागवत होती, माझे वडील व्यसनी नव्हते, काहीच नव्हते. आणि गेल्या महिन्यामध्ये त्या टेन्शननं माझी आई अटॅकने गेली. मी इकडचा इकडचा. त्यामुळं आई आणि वडील गेल्यानंतर म्हणलं मी आईच्या चितेजवळ 3ऱ्या दिवसापर्यंत पळून जाऊन बसत होतो. मला पाहुणे उचलून आणत होतो. 10वा-12वा होईपर्यंत सगळी पाहुणे रावळे आमच्या घरामध्ये आली बसले. 12वा संपल्यानंतर माझ्या शाळेमध्ये मी जातोय, आई घरात नाही, वडील घरात नाही. त्यामुळं मी दप्तर आणि माझे कपडे घ्यायचो, चुलत्याकडं, काकाकडं, मावशीकडं, मामाकडं, कुणाकडं असं राहायला जायचो. 3 दिवस राहिलो की 4थ्या दिवशी माझ्या हातात दप्तर आणि पिशव्या देऊन तू आता कुठेतरी जा, असं प्रत्येक नातेवाईकांनी सांगितलं. सगळ्या नातेवाईकांकडे माझं जाऊन थांबलं. नंतर मी काय करतोय, मी आता गावातल्या मंदिरातच राहतो, तिथंच राहतो. सकाळ उठतो, हापशावर आंघोळ करतो आणि तिथून भीक मागतो, जेवतो आणि माझं जीवन जगतोय.
गावातली दिंडी निघाली म्हणून आता गावातच माणसाने आपण दिंडी बरोबर जाऊ म्हणून चालत आलो. आणि चालत आल्यानंतर येताना मी भीकच मागत आलो. मी भीक मागतो, मला त्याची सांगायला तुम्हाला लाज वाटत नाही. मी भीक मागत आलो. ज्या पंक्तीला जाऊन खाऊ वाटायचं त्या पंक्तीला जाऊन जेवतोय, बसतोय, खातोय. इथपर्यंत आल्यानंतर हे तुमचं बसून ऐकल्यानंतर मला वाटलं की आपणही या माणसाला काहीतरी द्यावं, म्हणून दोन्ही हात खिशामध्ये घालून दिवसभरात नाही त्या वारीपासून इंदापूरपर्यंत येईपर्यंत जेवढी त्यानं भीक मागितली होती तेवढे फक्त 21 रुपये होते. ते सगळेचे सगळे माझ्या पुढे त्यानं उघड केले, मला तुमच्याकडे त्याने दिले. त्याला मी कडकडून मिठी मारली त्याला. मला पांडुरंग वाटला, माझा पांडुरंग असतो. मी त्याला कडकडून मिठी मारली. अरे म्हणलं, अवघ्या आयुष्याचं जरी दान मी माझ्या जीवनामध्ये एका तागड्यात टाकलं, तुझे 21 रुपये टाकले, तर तुझे 21 रुपये माझ्या सगळ्या आयुष्याच्या कामापेक्षा भारी ठरतील. कारण तू सर्वस्व दिलंय, मी काही शिल्लक ठेवून देतोय. सेवा 11 वर्षाच्या मुलानं माझे डोळे उघडले. 11 वर्षाच्या मुलानं मला सेवा सुचवली. मला तो देव वाटला, माझा पांडुरंग वाटला. तो पांडुरंगाचा रूपच असावा. त्यानं मला येऊन सेवेचा अर्थ सांगितला आणि भविष्यामध्ये तुला काय करायचंय, 10, 12, 11 वर्षापूर्वीची घटना असेल. जोडून या दिलं उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाली. तुकोबारांनी वर्णन केलं. काय ते मुलाचं वर्णन करावं, काय आपल्या वयाला करायचं. मी किती वर्षाचा झालो, मी 60 झालो, 65 झालो, मी 50 झालो, 54 झालो, काय कामाचं. आम्हाला जर हे कळत नसेल, अजून आमच्या डोक्यातला आम्हाला हिशोब संपवता येत नसेल, तर लक्षात ठेवा की अजून सुद्धा आपल्याला माणूस म्हणून जगायला सुरुवातच झालेली नाही. हिशोब शिल्लक आहे तोपर्यंत आपण कुणाची सेवा करू शकत नाही. हिशोब शिल्लक आहे तोपर्यंत आपण कुणाला 1 रुपयाचं दान करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. दान केलं तरी आपल्या डोक्यात असतं की तिथं माझं नाव लिहिलं जावं, एवढं दान याने केलं. दान केलं तरी ही अपेक्षा असते कार्यक्रमामध्ये त्या माईकवर त्या माणसाने उच्चार करून सांगावा की यानं एवढं दान केलं. ही अपेक्षा ठेवून जर आपण दान करत असतो तर ते दान नाही, तो व्यवहार आहे. लक्षात ठेवा. हिशोब शिल्लक आहे त्याच्या डोक्यात हेच येणार, मी दान केलं आणि माझं नाव घेतलं नाहीये. हा हिशोब आहे. हा हिशोब डोक्यात जोपर्यंत चालू आहे ना, हे गणित डोक्यात जोपर्यंत चालू आहे ना, तोपर्यंत आपल्याला योगही कळाला नाही. कारण आपण फक्त आणि फक्त भोगी आहोत. कारण भोग शिल्लक आहे त्या माणसाला योग जमत नाही. योग जीवनात आला तर भोग शिल्लकच राहत नाही. हे लक्षात ठेवा. भोग शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला योग कळत नाही आणि योगापर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. सोपी व्याख्या काय, सोपी व्याख्या सांगतो तुम्हाला. योगी झालं हे कशावरून ओळखावं. गीतेने योगेची व्याख्या केली. योगेची व्याख्या गीतेने केली. वाचा तुम्ही गीतेचा 12वा अध्याय. जे योग करतात त्यांनी वाचा. ते गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये उल्लेख केलेला आहे. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मय्यर्पित मनोरबुद्धी योमत भक्ते समेत प्रिय अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. जो 32-36 लक्षण आहेत त्यातलं पहिलेच एकच लक्षण लक्षात ठेवा. संतुष्ट सततम योगी. योगी कसा आहे, संतुष्ट आहे. कसा आहे, सतत आहे. संतुष्ट सततम याचा अर्थ तुम्ही पहाटे उठून योग करताय त्यावेळेलाच फक्त नाही, तुम्ही देवाजवळ जाताय त्यावेळेलाच नाही. सततम 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 कीर्तयन्तो माम यतं तस्य दृढव्रताः नमश्चं तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हे वर्णन केलेलं भगवंताच्या मुखात. त्यामुळं मागणं बंद कधी होतं की ज्या वेळेला आपलं पोट भरतं. लक्षात ठेवा. तुमचं पोट भरलं तरच तुम्ही दुसऱ्याला काहीतरी देऊ शकताय. आणि तुमचं पोट भरलंय हे तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत जर नाही कळलं ना, तर तुम्ही आयुष्यामध्ये कोणाला काहीही दिलेलं नाही. आणि आज घरी जाऊन विचार करा, मी परोपकार बोलत होतो की माझ्या आयुष्यामध्ये मी परोपकार काय केलाय का. जर मी परोपकार केला नसेल तर माझ्या जीवनात काडी एवढं सुद्धा अजून पुण्य झालेलं नाही. साधा हिशोब. तुम्ही स्वतःच्या डोक्याने जे पुण्याची व्याख्या करतायत का कल्पना करतायत ना, ते पुण्य नाही, तो व्यवहारच आहे. लक्षात ठेवा. तो व्यवहारच आहे. पुण्य त्यालाच म्हणतात की जे फक्त परोपकारामध्ये सेवेला कन्व्हर्ट करत असतात ते पुण्य. आणि ते पुण्य मग परोपकार करत असताना, सेवा करत असताना 4 जिवंत देव कायम लक्षात ठेवा. उपनिषदानं सांगितले तुम्ही देवळातल्या देवाची पूजा करा, जे जे देव श्रद्धेचा भाग आहे. पण जिवंत 4 देव सांगितले. कुठले? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. 4 देव जे धर्मशास्त्राने सांगितले, या देवाच्या कायम गुणात राहता आलं पाहिजे. मागणं ज्या दिवशी बंद होतं, ज्या व्यक्तीच्या जीवनातलं मागणं बंद झालं, जगातला सर्वात श्रीमंत माणूस तो आहे. लक्षात ठेवा. जगातला सर्वात श्रीमंत तो आहे ज्याच्या जीवनातलं मागणं बंद झालं. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा,
आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. कौतुक वाटे झालिया मंगळाचे, नाम होते तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी. आता दिवसचारी खेळी वेळी. यासाठी केला होता अट्टास, म्हणजे शेवटचा दिवस गोड व्हावा. तो म्हणजे मरणाचा नाही, लक्षात ठेवा. हा शेवटचा दिवस जीवनपणीचा आहे. कुठला? यासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. पुढचं का? आता निश्चिंतीने, निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. म्हणजे मागणं बंद झालं. मागणं ज्या दिवशी बंद झालं तो दिवस शेवटचा दिवस आहे तुमच्या जीवनातला. त्या दिवशी तुम्ही जी काही व्यवहारी संसारी व्यक्ती असतात ती व्यक्ती मरत असते, आणि उरलेली जी व्यक्ती असते ती फक्त योगी असते. आणि त्या योगाचा काळ सुरू झाला. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी, तिच्याशी लग्न झालं. आता दिवसचारी खेळी मेळी. आयुष्य खेळासारखं वाटलं पाहिजे आणि मिळून खेळता आलं पाहिजे. खेळी मेळी याच्यासाठी आयुष्य. कधी? खुंटलिया धावा तृष्णेची. देवापुढे जर उभं राहिलं ना, देवापुढं तरी मागायची इच्छा नाही झाली पाहिजे. काय काय देवाला मागतो? काही यादी बारकी असते का? देव सुद्धा कपाळावर आटे पडून बघत असणार. काय काय नाही देतोय किती? 2 शंगाड, 1 सपत्यात बी कसं आहे. आपल्याला आवडतं ते आपण देवाला देत नाही. आपल्याला आवडलेलं आपण देवाला देत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही नारळ फोडत चला, नारळ फोडला, पाणी तिकडे टाकलं इकडे टाकलं, पिऊन बघितलं गोड वाटलं, आणलेलं तांब्याचं पाणी देवाच्या बोकाने टाकून उरलेलं पाणी त्यात घरी पोरांना आणि 1 तुकडा देवाला, उरलेला घरी. 10-12 नारळ फोडले तरी खीस करून वड्या करून घरावर वाळत नाही, पण तिथं नाही. आणि नारळ जर नासका निघाला सगळं पावला देवाच्या देत नाही. आपल्याला आवडतं ते आपण देवाला देत नाही. अख्खा नारळ देवाच्या बोकडे असं वाटत नाही आपल्याला. बरं का, ते नाचलेला इथं कसं टाकावं देवाच्या पुढं जे आपल्याला आवडतं ते आपण देवाला कधी देत. आणि आपली लिस्ट किती मोठी असते. भिकारी भिकारी किती कोटेशन, किती लाखाच्या गाडीत जाऊ दे, भिकारी चालते. ज्याच्या चेहऱ्यावर 18 विश्व दारिद्र्य आहे त्यानं कसलाही देव मारू द्या, किती तोंडाला थापू दे, काय उपयोग नाही त्याचा. ते झाकतच नाही. त्याचं भिकारी पण झाकत नाही. आला भिकारी देव सुद्धा म्हणत असणार. आला भिकारी काय कामाचा? आला तसा तो का म्हणे वाया गेला. दुसरं काहीही काम नाही. देह काळाचे धन कुबराचे तेथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेमविता येथे याची सत्ता काय आहे. तुका म्हणे निमित्ताचा धनी केला असे म्हणून गेला मनुष्य वाया. दुसरं काय? वाया जातं ते. पण मागणं बंद व्हावं याच्यासाठी जगावं. मी जगणारी वागणं बोलत होतो तुमच्याशी. आलो का मोठा? जगायचं असेल तर कशासाठी जगावं? मागणं बंद व्हावं याच्यासाठी जगावं. मागणं बंद व्हायला वय वाढावं लागत नाही, ज्ञान वाढावं लागतं. ज्ञान म्हणजे PhD नाही. ज्ञान म्हणजे तुमची किती क्वालिफिकेशन झालं हे नाही. ज्ञान कोणतं वाढावं लागतं? आत्मज्ञान वाढावं लागतं. ज्याचं आत्मज्ञान वाढतं त्या व्यक्तीला वागणं कळायला लागतं. वागणं जगणं जोपर्यंत आपल्याला व्यवहारात आहे तोपर्यंत वागता येत नाही. आपण व्यवहाराशी निगडीतच वागतो. एखाद्याच्या लग्नात आपण आहेर घेऊन गेलो तर आहेर देताना स्वच्छ मनानं, प्रांजळ मनानं, कौतुकानं किती लोक देतात मला सांगा? एक सुद्धा नाही. किती सख्खी बहीण असू द्या, सख्खा भाव असू द्या, देताना सुद्धा देत असतो. पण जाताना आपल्या बायकोला सांगतो तिला इच्छा चल, मी चालले म्हणून सांगून चल, गपचिप जाऊन चुकून जर तिचं लक्ष नसलं, वहिनी मी चालली गई, वहिनी जर थांबा तरी तिला 4 वहिनी मी चालली, कळतंय का तुम्हाला काय? आहेर सुद्धा आपण आपल्या जवळच्या माणसाला मोठ्या मनानं खरंच करतो नाही देत आपण. त्यामुळे हिशोब संपवणं आयुष्यातलं सगळ्यात कठीण काम आहे. योग तिथपर्यंत पोहोचावा, भक्ती तिथपर्यंत पोहोचावी. पहिल्यांदा किमान माणूस तरी होता यावं. हे आत्मज्ञान, हे आत्मज्ञान शाळेत मिळत नाही. हे विद्या शिकवते आणि हे गुरुकृपेनं होत असतं. गुरु कुठल्या व्यक्तीत पाहू नका. गुरु साक्षात परब्रह्म, परब्रह्म निराकार आहे, निर्गुण आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला गुरु समजू नका. गुरुतल्या त्या शक्तीला गुरु समजा. व्यक्ती चुकू शकते, व्यक्ती दोष असू शकतात, शक्ती निर्दोष असते. शक्ती तुमच्यावर कधीच अन्याय अत्याचार करणार नाही.
व्यक्ती मात्र तुमच्याकडून गुरुदक्षिणेची अपेक्षा करेल. गुरुपौर्णिमेला काहीतरी पूजा, काहीतरी हार नारळ काहीतरी घेऊन येईल. काहीतरी सगळ्या आताचे सगळेचे सगळे गुरु, अनपट सर, चव्हाण सर सोडून, गाडवे सर सोडून बाकीचे सगळे गुरु काही ना काही शिष्यांकडून अपेक्षा ठेवतात. त्या अपेक्षा ठेवणाऱ्या व्यक्ती असते, शक्ती मात्र तुमच्यावर कृपा करत असते. गुरुतत्व सामान्य नाही. ज्यावेळी व्यक्तीच्या डोक्यातला हिशोब सांगतो, व्यक्ती योगी होते. योगी म्हणजे, योग म्हणजे काय? जोड आहे. त्या भगवंताच्या परब्रह्माच्या शक्तीशी आपल्या अंतरातल्या कुंडलिनी शक्तीची जोड झाली. त्या शक्तीचं अखंड अनुसंधान लाभलं. कळतंय मी काय बोलतोय? तुम्ही प्राणायाम करताना तुमचं अनुसंधान कुंडलिनी शक्ती बरोबर आहे. तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रित करता त्यावेळेला तुमचं अनुसंधान कुंडलिनी शक्ती बरोबर आहे. पण ज्यावेळी प्राणायाम संपतो, तुमचा योग संपतो, तुमची साधना संपते, त्यावेळेला सुद्धा तुमच्या शक्तीचं अखंड अनुसंधान ज्यावेळेला त्या शक्ती बरोबर, परब्रह्माबरोबर अखंडित राहतं, त्याला योग म्हणतात. तो जीवनात आला की त्याला योगी म्हणतात. आणि तो योगी झाला तर त्याला गीता संतुष्ट सतत. त्याच्या जीवनातलं मागणं संपतं. आणि ज्याच्या जीवनातलं मागणं संपतं त्याच्या जीवनात देणं सुरू होतं. देव शब्दाचा अर्थ काय? देव शब्दाचा अर्थ काय? देव शब्दाचा साधा सोपा अर्थ आहे देणारा. देणारा देव आहे. हात आशे आहेत तोपर्यंत आपण भिकारी आहोत. हात आशे झाले की आपण देव आहोत. हाताची ती क्रिया बदलण्यासाठी श्रीमंत व्हावं लागत नाही, जवळ काय असावं लागत नाही. साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. देताना तुमच्याजवळ काय असायची गरज नाही. सेवा करण्यासाठी पैसे लागत नाही, दान करण्यासाठी पैसे लागत नाही. तुम्हाला फक्त अंतःकरणातून, तुमच्या डोक्यातून तो हिशोब संपवावा लागतो आणि तुमचं मागणं संपवावं लागतं, तुमचं देणं सुरू होतं. मला सांगा, तुम्ही सगळ्यात, तुम्ही तुमच्याकडे कोणाकडे मोलकरणी असतील नसतील गृहीत धरा, पण कोणाकडेच मोलकरणी नाही असं गृहीत धरा. तुमच्या घरापुढचं अंगण, फ्लॅटमध्ये नसणाऱ्यांनी पण विचार करा. तुमच्या घरापुढचं अंगण तुम्ही ज्यावेळी सकाळी झाडत असता, त्यावेळी झाडता सगळं शेजारी तुमच्या जावेचं असेल, शेजाऱ्याचं असेल, भाऊकीचं असेल, तुमचं झाडता ती उठली नाही म्हणून तुम्ही तिचं पण झाडायला सुरुवात करता. कोणी करते यातलं? नाही. ती उठली नाही, आपण की तिचं जरा वाटा झाडावा असं कोणी करतंय? नाही का? बरं, सोडून द्या. ती उठली तुमच्या अगोदर, तिनं सगळं ते कचरा गोळा केला आणि गाडी आली नाही म्हणून तुमच्या वाटेवर टाकलं. तुम्ही सगळं गोळा करून पुन्हा काय करा? त्याच्या पुढे जाऊन सांगतो. अजून शेजारीने कुठली तरी तुमच्यावर लय जळते, काहीतरी उगाच बघवत नसते तिला. तिनं तिची 3-4 लेकरं सकाळ उठवली आणि तुमच्या वाट्यावर रांगोळी काढायला बसवली. तुम्ही काय करा? तुम्ही बघितलं ते लेकरं कुणाचे तुम्हाला कळालं, असा पदर खाऊन तिच्या तारा जारा जाऊन तिच्या झेंज्या धरून ही असलीच वळणं लावली का, ही पहिलं साफ कर. बोला किंवा होता बोला होतं. असंच करावं ना. कारण राग येईल आपल्याला. आपलं अंगण तिथे येऊन घाण करते गेले तर म्हणून चिड येणार. एक माणूस गावात आला, पाठपाठ आला. त्यावेळेला हे काही शौचालय वगैरे प्रकार नव्हता. त्यानं सगळं गाव साफ केलं, खराटा घेऊन सगळं गाव साफ केलं. जाता येताना माणसं हसायला लागले, अरे कोण माणूस आहे या गडा, हे गाव सगळं साफ करायला लागलाय, कुठला कोण आहे, कुणाचा अंगण काय नाही, सगळं गाव साफ केलं. मग तेवढ्यावर थांबवलं. सगळं गाव साफ केलं आणि गेला हे का माऊलीच्या दारात. माय काम करून भूक लागली, जाडून काय शिल्पक असलं तर वाढ. ते बिचारीनं आणलं. त्यानं आता गाडी पुढे केलं, गाडीत ते टाकलं. ते भाजी भाकरी काय असेल ते जाऊन एका विहिरीवर खाल्लं, पाणी पिलं, पुन्हा काही साफसफाई केली. संध्याकाळी गावातल्या चौकात उभा राहिला. गाव बघत होतं हे झाडणार सकाळचं. चौकात उभा राहिला. लाऊडस्पीकर नाही, कुणी संगतीला नाही, मृदुंगाचार्य नाही, टाळकरी नाही, विनेकरी नाही. 2 दगडं घेतली, एकमेकावर वाजवायला सुरुवात केलं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल असं वाजवायला सुरुवात केली. गाव जमा झालं आणि असं कीर्तन केलं की गावातल्या पाटलाला, सरपंचाला वाटलं की अरे या माणसाचा आपल्या सगळ्या गावकऱ्याच्या वतीने सत्कार केला पाहिजे. मग सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलं आपण याला उद्या सकाळी सत्कार करू. आणि पहाटे उठून हा महात्मा गायब गावातच कोणाचा सत्कार करतात. ही जी गाव झाडलेला माणूस आहे ना, आपण आपल्या शेजाऱ्याचा वाटा जाणू शकत नाही. तिनं टाकलेला केर आपण सहन करू शकत नाही. तिच्या लेकराने केलेली घाण आपण सहन करू शकत नाही. अरे अख्ख्या गावाने केलेली घाण साफ करतो, भीक मागून खातो आणि कुणाचा सत्कार सुद्धा घेत नाही. याचं नाव आहे देणं. आणि हे चरित्र आहे गाडगे बाबांचं. मूळ नाव काय गाडगे बाबांचं? ढेबू किंवा देव. त्यांना गाडगे बाबा का? गळ्यात गाडगे. चिंध्या बाबा का? अंगावर चांगला एक कापड नाही.
नाव जर पाहिलं तर चापऱ्या बाबा, खराटा बाबा. चापरीवर झोपायचा चापऱ्या बाबा, खराट्यानं झाडायचा खराटा बाबा. नाव काय, त्याचं नावच लोक विसरली. पण नाव आज सुद्धा राष्ट्रसंत गाडगे बाबा म्हणूनच प्रसिद्ध झालं. याचं नाव आहे संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय. गाडगे बाबा आमचे गुरु आहे. आम्ही गाडगे बाबाला गुरु मानतो. गाडगे बाबा सारखं होता आलं पाहिजे. आपलं अंगणच नाही, दुसऱ्याचं अंगण नाही, गाव झाडायची अंतकरणामध्ये वृत्ती आली पाहिजे. याला योग म्हणतात, याला योगी म्हणतात. योगी म्हणजे फक्त भगवी कपडे घातलेला नाही. योगी म्हणजे फक्त भगडी वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याशी म्हणू नये साधू जगी विटंब नावालो. आप आपणा पे शोधे विवेक नांदे त्यांच्या सह. अशा दंभ अवघा आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाईने उपदेश केला माऊलींना. हा मी जे आता बोलतो ना तुम्हाला, माऊलींना मुक्ताबाईने उपदेश केलाय वयाच्या 8व्या वर्षी. हे उपदेशाचे जे अभंग आहेत ना, 10च आहेत, एकदा वाचा. योगाचा अर्थ कळेल ठेवा. योगी माऊलींना उपदेश केलाय ते. त्यामुळं आपल्या जीवनाचा प्रवास असा व्हावा की पहिल्यांदा आपलं जगणं आणि वागणं या दोन्हीचा मेळ बसावा. कारण गीता सांगते, गीतेमध्ये त्याची ज्ञानेश्वरांनी खूप चांगली वर्णना केली. अर्जुना समत्व चित्ताचे त्याची सार जाण योगाचे. काय योगाचं सार माऊलीने सांगितलं. कोणी? ज्ञानराज माझा योग्यांची माऊली तेने निगम मल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अष्टांग योगावर पहिलं भाष्य पतंजली नंतर जर कोणी केलं असेल तर विश्वमौली ज्ञानदेवांनी केलं. त्यांनी लिहिले काय? अर्जुना समत्व चित्ताचे त्याची सार जाण योगाचे. जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य देखे अखंडित प्रसन्नता. अति जेथ चित्ता तेथे रिगणे नाही समजता. संसार दुःख. संसारातल्या दुःखावर संसारातल्या मार्गाने, संसारातल्या उपायांनी तुम्हाला संसारातलं दुःख मात करता येत नाही. संसारातल्या दुःखावर मात करायची असेल तर तुम्हाला योगाकडेच यावं लागतं. योगाचा अर्थ काय? अर्जुना समत्व चित्ताची त्याची सार जाणीव. समत्व चित्ताची म्हणजे काय? तुम्ही आम्ही कोणीच देहाने सारखे नाही. जगातली प्रत्येक व्यक्ती सिंगल आहे, ओरिजिनल आहे, सेपरेट आहे. एक व्यक्तीसारखी दुसरा जगात व्यक्ती नाही. प्रत्येकामध्ये भिन्नता आहे. शारीरिक पातळीवर भिन्नता नाही, बौद्धिक पातळीवर भिन्नता आहे, शारीरिक पातळीवरती भिन्नता आहे, वैचारिक पातळीवरती भिन्नता आहे, आर्थिक परिस्थितीवरती भिन्नता आहे, रूपामध्ये भिन्नता आहे. समता कशी? समता कुठे आहे? समता फक्त आणि फक्त आत्मिक पातळीवर आहे. कारण प्रत्येकाचा आत्मा समान आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण आपल्या आत्मिक पातळीवर येत नाही तोपर्यंत आम्हाला ही बहीण आहे वाटत नाही, हा भाऊ आहे हे वाटत नाही. लक्षात ठेवा. हा देहाचा जन्म जरी आई वडिलाच्या पोटी झालेला असेल तर आत्मसाक्षात शिष्याचा जन्म गुरुबोधाच्या पोटी झालेला असतो. हे गुरुतत्व आहे. शक्तीला जाणा, व्यक्तीला विसरा. ज्यानं अनुग्रह केलाय त्याच्या रूपाला विसरा. ज्यानं शिकवलंय त्याच्या रूपाला विसरा. पण त्याच्या शक्तीला कधी सोडू नका. त्या शक्तीलाच पकडा. त्या शक्तीच्याच पूजेला लागा. ती तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवते जिथपर्यंत तुमचा त्याच्याशी योग करतो. याच्यासाठी जीवन आहे. जगणं वागणं मिळून जीवन आहे. आणि जगण्यामधून वागणं वाजा केलं तर आपल्या सगळ्याच जीवनाचं शून्य झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. जेवढा काळ आपण जिवंत असतो, जेवढा काळ आपण जिवंत असतो ते आपलं वय असतं. आणि जेवढा काळ आपण लोकांच्या लक्षात राहतो ते आपलं आयुष्य असतं. कळते ना? वय आणि आयुष्यामध्ये फरक आहे. आपले वाढदिवस साजरे करत असताना आपण आपलं वय बोलत असतो. इतका वाढदिवस, तेवढा वाढदिवस. हे वय आहे. ह्याच्यासाठी काय कष्ट आहे? दिवस जाईल तसं होणारच आहे. पण लोकांच्या लक्षात राहतो ते आपलं आयुष्य असतं. त्यामुळे आमच्या संस्कृतीमध्ये ज्यांच्या घरामध्ये ज्यांची आई कपाळाला कुंकू लावते, गळ्यात मंगळसूत्र बांधते, पायात जोडवी घालते, ज्याच्या घरात देवघर आहे, ज्याच्या दारात तुळस आहे, अशा प्रत्येक व्यक्तीच्या घरातली प्रत्येकाची आई आणि प्रत्येकाचा वडील किंवा ज्येष्ठ माणूस पाया पडल्यानंतर आशीर्वाद देतो. काय? आयुष्यमान भव. या आयुष्यमान भव शब्दाचा अर्थ सांगा आपल्याला. आयुष्य म्हणजे काय? जेवढा काळ आपण लोकांच्या लक्षात राहतो ते फक्त आयुष्य आहे. विश्वमाऊली ज्ञानदेवांचं मुक्ताबाईंचं वय काय? मुक्ताबाईंचं वय 12 वर्ष. विश्वमाऊली ज्ञानदेवांचं वय 22 वर्ष. शंकराचार्य 32 वर्ष. संभाजी महाराज 32 वर्ष. स्वामी विवेकानंद 39 वर्ष. तुकोबाराय 42 वर्ष. छत्रपती शिवाजीराजे 50 वर्ष. नाथ महाराज 52 वर्ष. कोण म्हातारा यातला? त्यांचं आयुष्य किती आहे? त्यांचं आयुष्य किती आहे? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यांचं नाव राहणार. हे यांचं आयुष्य आहे. आज घरी गेल्यावर विचार करा किंवा इथं जेवताना विचार करा की माझं आयुष्य किती आहे? माझं आयुष्य किती आहे? या प्रश्नाचं उत्तर जर 0 आलं
लक्षात ठेवा की देवाने आम्हाला जन्म देऊन सुद्धा आम्ही माणसासारखं जगलो नाही. आम्ही माणसासारखं जगलो नाही, आम्ही जनावरासारखं जगलो. किती कोटीच्या बंगल्यात असू द्या तुम्हाला माणूस म्हणायची धर्मशास्त्राची मान्यता नाही. तर आयुष्य ज्याचं आहे, आयुष्य ज्यानं जगलं आहे किंवा आयुष्यासाठी जो जिवंत आहे त्याला खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगण्याची आवश्यकता आहे. कामधेनू सेवा परिवाराच्या माध्यमातून हे काम ज्या वेळेला सुरू केलं, गुरुकृपेनं साधना होत असताना डोक्यातला हिशोब संपला म्हणून सुरू होऊ शकतो. कुठल्याही व्हॉट्सअपवर पहा, एकाही लेकराला वही देताना किंवा पुस्तक देताना, एखाद्या स्त्रीला साडी देताना आमच्यातला एकही कार्यकर्ता तिचा फोटो काढत नाही. त्या गावात कुठल्याही चौकामध्ये फ्लेक्स नाही, कुणातरी दान करताना फ्लेक्स नाही. हे हिशोब संपवला श्री गुरूंनी. माझा 14 वर्ष केली. डोक्यातला हिशोब संपला म्हणून समाजाला वेळ देणं आलं. डोक्यातला हिशोब संपला म्हणून तरुणांना निर्व्यसनी करता आलं. डोक्यातला हिशोब संपला म्हणून अनेकांच्या आत्महत्या होता होता वाचवू शकलो. डोक्यातला हिशोब संपला म्हणून अनेक बहिणींना एक भाऊ या नावाचा आधार देऊ शकलो. लक्षात ठेवा. त्यामुळं हिशोब संपल्यानंतरचं जे जीवन आहे ना, ते जीवन इतकं सुंदर आहे माझ्या माता भगिनी, इतक्या बांधवांनो, की त्या जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी माणसानं जगावं. त्या जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी हिशोब डोक्यात ठेवून ज्या वेळेला जगतोय त्यावेळेला त्याची बेरीज फक्त आपलं कुटुंब करत असतं. कितीही स्टेट मिळवा, आपल्या हयातीत तिचा वाद लागतो. आपल्या हयातीत तिचा वाद लागतो. एकुलता एक मुलगा तुमच्या पोटी असू द्या, तो मुलगा सुद्धा ज्या वेळेला 15 दिवसासाठी तुम्ही अंतरुणात खेळता ना, 15 दिवसासाठी, त्यावेळेला मुलगा सुद्धा विचार करतो. एकाच्या आई आजारी असताना करोडो रुपयाच्या प्रॉपर्टीचा इस्टेटीचा एक माणूस मला बोलवून घेतलं आणि फोनवर बोलवून घेतलं. त्याच्या ऑफिसमध्ये गेलो, बसलो. त्यावेळेला मला म्हटलं, डॉक्टर यांच्यासाठी काहीतरी करा, आईकडे बोट दाखवतो. म्हटलं का हो? आई आहे माझी, यांच्यासाठी काय करा म्हणजे काय प्रॉब्लेम आहे? ते म्हटलं ह्याची स्मृती गेली, ही कधी उठते, कधी झोपते, कधी घरातून बाहेर पडते, कुणीकडेही जाते. मी आता हिला सांभाळू शकत नाही. तुम्हाला कितीही पैसे देतो, तुम्ही मोठी बिल्डिंग बांधा आणि अशा लोकांची सेवा करा ज्यांच्यासाठी तुम्हाला करोडो रुपये आम्ही देऊ शकतो, परंतु यांची सेवा आम्ही करू शकत नाही. कोण म्हणतोय? कोण म्हणतोय? स्वतःचा पोटचा मुलगा. त्या आईच्या ठिकाणी स्वतःला पहा. त्या आईच्या ठिकाणी स्वतःला पहा. एक दिवस आपली अवस्था जर वार्धक्यनाशी झाली तर आपला मुलगा हेच करणार आहे. हे वास्तव विसरू नका. हे वास्तव विसरू नका. कितीही लाडकी, कितीही चांगली सांभाळलेली तुमची मुलं असू द्या, तुम्ही जर मुलाला त्रासदायक ठरला की त्या दिवशी तुमची मुलं तुम्हाला वैतागणार आहेत आणि त्याच दिवशी तुमची मुलं तुम्हाला घराच्या बाहेर काढणार आहेत. जगाच्या लाजक आज कितीतरी म्हातारी माणसं आज घरात आहेत, पण घरात त्या म्हाताऱ्या माणसांना काडीची किंमत नाही. हे जगणं त्यांचं अक्षरशः वनवासासारखं आहे. मला येऊन सांगितलं, अनेक वृद्ध दाम्पत्याने मला येऊन सांगितलं, डॉक्टर वाटेल ते देतो तुम्हाला, पण तुम्ही वृद्धाश्रम काढा. तुम्ही विद्वांचं काम करताय ना, तुम्ही वृद्धाश्रम काढा. आम्ही पहिले तुमच्या घरामध्ये येऊ. आम्ही पहिले तुमच्या घरामध्ये येऊ. आज मला एकच सांगायचंय, सावंत सरांच्या रिटायरमेंटच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं का असेल, पण आपण सगळेच त्या मार्गावर जाणवतो. मी तर देवाला नेहमी प्रार्थना करतो. माझ्या व्हॉट्सअपला मी ग्रुपवर स्वतः मी परमेश्वरला एकच प्रार्थना केली होती की देवा, ज्या क्षणाला माझ्या आयुष्यातला निष्क्रिय क्षण माझ्या जीवनामध्ये येईल, मी निष्क्रिय झालोय असा क्षण माझ्या जीवनामध्ये येईल, तो क्षण पाहण्यासाठी मला जिवंत ठेवू नको. देवाकडे मागणं मागितलं. काय मागायचं? म्हातारा व्हायचं. काय काय विषय मागायचं देवाला? ज्या क्षणाला तुम्ही निष्क्रिय झाला, ज्या क्षणाला तुम्ही कोणाच्या उपयोगाचे नाही, त्या क्षणाला तुमची किंमत कचऱ्यापेक्षा जर वाईट होत असेल तर जिवंत असून तरी काय उपयोग आहे? जिवंत असून तरी उपयोग काय? त्यामुळे देवाकडे मागताना ना स्वतःसाठी काय मागू नका. देवाकडे मागताना जे संतांनी मागितलं, हेची वावी माझी असं जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीची वारी वारी चुकून येते. तुकोबरायांची बायकांना उडत तरपडून जरी गेली ना तर तुकोबरायांची गाथा वाचा. त्या गाथ्यामध्ये एकही शब्द, एकही अभंग गावाच्या लोकांच्या बद्दलच्या तक्रारीचा नाही. मला गावकऱ्यांनी असं केलं, माझ्या बायकोला दिलं नाही, माझ्या मुलाला दिलं नाही, तुम्हाला एक अभंग मिळणार नाही. हा हिशोब संपल्याचा, योगी झाल्याचा, देव झाल्याचा, दान करणाऱ्या व्यक्तीचा जीवनाचा परिचय आहे. आपलं जीवन त्या मार्गाला गेलं, म्हातारं होऊ द्या, तारुण्यात मरू द्या, रोगानं मरू द्या, कशालाही मरू द्या, आपल्याला मरताना दुःख वाटलं नाही पाहिजे. मरताना आपण असं सहज गेलं पाहिजे की देवाने हाक मारली ना, चल तुझ्या बरोबर, उठून तयारी आहे, मागे कशातच नाही आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी हिशोब संपवावा लागतो.
त्यामुळे जीवनाचा हिशोब संपवणं याच्यासाठी जगा आणि जगाच्या कल्याणा संतांच्या अनुभूती देह कष्टविधी परोपकारे परोपकारासाठी वागा. आपलं वागणं तसं होत गेलं तरी कामधेनू सेवा परिवाराच्या 2 वर्षाची सेवा कोरोनाच्या काळात थांबलेली आहे. ते आता या जूनमध्ये आपण पुन्हा सुरू करतोय. मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्यासाठी देवाकडेच काही मागत नाही, संतांकडे सद्गुरूकडे काही मागत नाही. माझ्या लेकरांसाठी मात्र आज मी तुम्हाला साथ घालतोय. कारण करोनानं अनेक तरुण माणसं गेलेली आहेत, अनेक मुलं अनाथ झालेली आहेत. त्यामुळे इथून पुढे या अनाथ मुलांची संख्या वाढते. 2 वर्ष व्याख्यान आणि प्रवचन बंद होती. त्या व्याख्यान प्रवचनातून मिळणाऱ्या मानधनातून हे कार्य उभा राहिलेले चालू आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांना आणि लक्ष्मी वहिनींना रयत शिक्षण संस्था सुरू करत असताना आपल्या गळ्यातलं 84 तोळ सोनं लक्ष्मीबाईला मोडावं लागलं. शेवटचं मंगळसूत्र उरलं होतं. मंगळसूत्र उरलं आणि कर्मवीर भाऊराव पाटील खळ्यावर मागायला गेले पोरांच्या जगण्यासाठी वस्तू. 2 दिवस कर्मवीर भाऊराव पाटील ते घेऊन धान्य आलेच नाहीत. लक्ष्मी वहिनीकडे एक पोरगा आला आणि वहिनीला सांगितलं की कालपासून काहीच कोणी खाल्लेलं नाही, 2 घास तरी मिळतील. आता पोरं तरपडायला लागले, भूक सहन होईना, काय करावं. एक मंगळसूत्र फक्त उरलं होतं. 84 तोळ सोनं लग्नात घातलेल्या पाटलाच्या बायकोने या पोरांना मोडलं होतं. शेवटचं मंगळसूत्र काढलं आणि मंगळसूत्र काढून कागदाच्या पुडीत बांधलं आणि पुडीत बांधून त्या पोराला सांगितलं, गावातल्या त्या वाड्याकडे जा, हे मंगळसूत्र घाण टाक किंवा मोड आणि याचं धान्य घेऊन येऊन तुम्ही जेवण करा. त्या पोरानं ते गेला, ते दिलं, ते धान्य आणलं, त्या पोराने जेवण केलं आणि कर्मवीर भाऊराव पाटील आले. तिची पिठाची ती धान्याची जी पिशवी होती ती बाहेर ठेवली आणि लक्ष्मी वहिनीच्या गळ्यात पाहिलं तर गळ्यात मंगळसूत्र नाही. मंगळसूत्र काय, त्या रडू लागल्या आणि सांगितलं की शेवटचं मंगळसूत्र मी दिलंय आणि त्याचं धान्य घेऊन पोराचं जेवलेली आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या डोळ्यात पाणी आलं की शेवटची तुझ्या पतिव्रतेची लक्ष्मी असल्याची किंवा पत्नी असल्याची खून सुद्धा तुझ्या गळ्यात ठेवू शकलो नाही. धक्का बसला. ऍडमिट झाल्यानंतर ऑपरेशन करायची वेळ आली. ऑपरेशन करायच्या वेळी शेवटचं वाक्य बोलले कर्मवीर भाऊराव पाटील. म्हणाले, लक्ष्मी मी किती करंट आहे, 84 तोळ सोनं तुझ्या सेवेसाठी, या लोकांच्या सेवेसाठी मी मोडलं आणि शेवटचं मंगळसूत्र सुद्धा तुझ्या गळ्यावर मी ठेवू शकलो नाही. त्यावेळी लक्ष्मी वहिनी म्हणाल्या की एवढा मोठा दागिना पती म्हणून माझ्या जीवनात दिलेला असताना त्या मंगळसूत्रात काय अडकले. ऑपरेशनला गेल्या आणि त्या ऑपरेशनमध्येच त्यांचं देहावसन झालं. मी का बोललो माझ्या मताबद्दल बांधवांना, समाजाची सेवा करत असताना देव सुद्धा कठोर परीक्षा देतो. देव सहजासहजी कोणालाच काही देत नाही. समाजसेवा करणं ही सामान्य बाब नाही, हा शो नाही, हे राजकारण नाही, हे मतासाठी केलं जात नाही, कोणी महात्मा म्हणा म्हणून केलं जात नाही. सद्गुरूचा आदेश आहे, गुरुकृपा आहे आणि आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत फक्त कुटुंबासाठी जगायचं नाही, कोणासाठी तरी दुसऱ्यासाठी जगायचं. सावित्रीबाई फुलेंना, महात्मा ज्योतिबा फुलेंना तुला शिकवायला जायचं का घरातनं बाहेर पडायचं ज्या वेळेला बापाने विचारलं. गोविंदराव फुलेंनी महात्मा ज्योतिबा फुलेला सावित्रीला विचारलं, त्यावेळेला घर सोडायचं का आपलं शिक्षण करायचं मुलींचं, हे प्रश्न जेव्हा डोळ्यापुढे आला त्यावेळी सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपलं राहतं घर सोडलं आणि ते बाहेर ज्या वेळेला पडले त्यावेळेला कोणी जागा द्यावी. कारण पुण्यातल्या सगळ्या धर्म मार्तंडांनी उठाव केला, त्याला कोणी जागा द्यायची नाही, घरातनं बाहेर टाकला, गावातनं बाहेर टाका, वारीत टाका. त्यावेळेला जागा दिली कोणी दिली माहिती आहे? इब्राहिम नावाच्या एका मुसलमान मित्राने. नुसती जागा नाही दिली तर त्याची पत्नी फतिमा हिला सुद्धा सावित्रीबाई बरोबर शिकायला पाठवलं आणि आपल्या सगळ्यांनी सावित्री लक्षात ठेवली. पण फतिमा आमच्या लक्षात राहिली नाही. मुसलमान समाजातली पहिली स्त्री आहे की जी स्वतः स्त्री शिक्षिका झाली. सावित्रीबाई बरोबर एवढं मोठं योगदान समाजाने दिलं. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने उभं राहिलं. सावित्रीबाई फुलेंनी जे योगदान दिलं, लक्ष्मी वहिनीचं मोडलेलं मंगळसूत्र मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यावेळेला समाजसेवा घडली. मी माझ्या पत्नीला बोलतोय, या लोकांनी एवढी कठोर परीक्षा दिली, राख झाली त्यांच्या प्रपंचाची. परमेश्वराने अजून तुला आणि मला द्यायला सुरुवात केलेली आहे. अजून आपल्या घराला ही परीक्षा द्यायची आहे. त्यामुळे करोना नंतर आता कामधेनू सेवा परिवाराचं काम चालू ठेवण्यासाठी
मी या परीक्षेतून जातोय माझ्या माता भगिनींना. मला या परीक्षेतून जायचंय. मला एकाही लेकराला विनमुख करायचं नाही. एकाही भगिनीला दिवाळीला भाऊबीज होणार, पैसे असो अथवा नसो, माझा संकल्प आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, कामधेनू सेवा परिवाराच्या या कार्यामध्ये तन मन धनाने तुम्ही सर्वजण असताच, पण या काळामध्ये 100% आर्थिक मदतीची गरज भागणार आहे, भासणार आहे. त्यामुळे जे जे शक्य होईल ते सर्व तुमच्या एरियातल्या, तुमच्या तिथल्या मुलांना लिस्ट असली तरी तुम्ही तुमच्या एरियातले मुलं आहेत ना, त्यांना कुठेतरी वाया, त्यांना गणवेश, त्यांना ज्यावेळेला आम्ही कपडे आणतोय किंवा साड्या घेतोय त्यावेळेची साड्यासाठी डॉक्टर हे 4 साड्याचे पैसे माझ्याकडे, डॉक्टर हे 4 गणवेशाचे 4 पैसे, याची आम्हाला आज गरज आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुद्धा खळ्यावर मागितलं, आज खळी मोडली. मी सुद्धा आज माझा पदर माझ्या वैयक्तिक पांडुरंगा शब्दात माझ्या प्रपंचासाठी नाही, पण माझ्या लेकरांसाठी मागतोय. दुसरी गोष्ट तुम्हाला जाता जाता एक सांगतो, माझा संकल्प आहे. माझ्या घरातल्या दोन्ही मुलींची लग्न झाली. मुलाचा पगार जे मी कबूल करतोय तुमच्यासमोर कबूल करतोय, मला तुम्ही काम करायचं आहे. मी जर असं नाही करू शकलो ना तर तुम्ही भाऊ सगळ्या ज्येष्ठ माणसाने, अरे डॉक्टर भर व्यासपीठावर हे कबूल केलं, कान धरा, तू हे कधी करणार आहेस. माझा संकल्प आहे भाऊ, पुढचा संकल्प आहे आणि तुम्ही सगळे माझ्या बरोबर असावेत अशी माझी इच्छा आहे. तर संकल्प असा आहे की ज्या गावामध्ये आई वडिलांना मुलं सांभाळत नाहीत, आई वडिलांना मुलं जीव घालत नाहीत, अशा प्रत्येक गावातल्या 5, 10, 4, 2, 1, 3, 4 काय असतील त्या सगळ्या आई वडिलांना 1 ते 1.5 वर्षाचा काळ जाईल माझा हे सर्कल पूर्ण व्हायला. 1.5 ते 2 कदाचित 2 वर्ष, पण 2 वर्षांनी इंदापूर तालुक्यापासून ती सुरुवात होणार, प्रत्येक गावामध्ये जाणार आणि त्या गावामध्ये ज्या आई वडिलांना मुलं सांभाळत नाही त्या आई वडिलांना सकाळ संध्याकाळ 2 टाइम आपण चांगलं जेवण पुरवणार आणि त्यांची सुद्धा दिवाळी करणार, मरेपर्यंत त्यांना सेवा परिवाराचा पुढचा संकल्प आहे. आणि परमेश्वर, माझे सद्गुरू आणि माझे बांधव, माझ्या भगिनी माझ्या या कार्यामध्ये मला 100% साथ देतील याची मला खात्री आहे. कारण हे टीमवर्क आहे. आजबी डॉक्टर त्यातलं काहीही करत नाही, हा भगवंताचा संकल्प आहे. 21 रुपये दिलेला पांडुरंग मला सांगून गेला, अरे माझ्या खिशातलं मी तुला सर्वस्व देतोय, तुला आयुष्यभरामध्ये या कार्यासाठी तुला काहीच कमी पडणार नाही. माझ्या पांडुरंगानं वारीत दिलंय, तुम्ही दोघं साक्षी आहेत. या थापा नाहीत माझ्या माता बघितलं. सत्कर्म व्हावे सहाय्य घातलिया भय नरकाचा. हे सत्कर्म पांडुरंगाच्या दानाने सुरू झालेलं आहे, त्याचा संकल्प आहे. त्यानं बुद्धी दिली, अरे या विद्वांसाठीच नाही काम करून तरी ती खाते, पण ज्याला लेकरं सांभाळत नाही ती माणसं जी उपाशी मारतायत ना त्याला सुद्धा पुत्र म्हणून जा, कोणाचीही ते असू देत, 2 टाइमचं जेवण त्यांना दे, त्यांना तुला जमन तेवढी सेवा कर. तिथल्याच एखाद्या विधवा बहिणीला ते काम देणार, तिला 2 टाइमचा डबा तिथं पोहोचवायला लावणार आणि तिला सगळं धान्य साहित्य, तिला तिचा पगार ते चालू ठेवणार, तिला पण रोजगार मिळवून देणार. आणि गावातल्या माझ्या आई वडिलांना सुद्धा मी इथून पुढचं जेवणाचा भाग सुरू करणार. त्या कार्यामध्ये तुम्ही सर्वजण एक मताने याल का नाही मला सांगा. आज सावरकरांच्या या पवित्र भूमीमध्ये, पवित्र भूमी आहे, गावच्या एका सुपुत्राने एवढं केलेलं कर्तृत्व, कौतुकाचे शब्द तर आहेतच माझ्या बांधवांना, पण या माणसाची वृत्ती, या माणसाचा स्वभाव आपल्या सगळ्यांना इथं खेचून घेऊन आला. यांची परिस्थिती, यांचं सर्व्हिस, यांचा जॉब, त्यांचं पगार, या गोष्टीचं काही देणं घेणं नाही आलेल्या व्यक्तीला. या व्यक्तीच्या स्वभावाने इथपर्यंत आपल्याला आणलं आणि भविष्यामध्ये या व्यक्तीला त्याचं आयुष्य मोठं व्हावं. मी वय वाढावं कुणालाच म्हणत नाही, माझ्या पोटच्या लेकरांना सुद्धा म्हणत काय करायचं वय वाढवून. वयाचा आशीर्वाद मी कुणालाच देत नाही. मी आशीर्वाद देतो ते फक्त आयुष्यमान. आणि आयुष्य शब्दाचा अर्थ तुम्हाला आज मी सांगून गेलो. ते आयुष्य आपलं मोठं करण्यासाठी इथून पुढचं आयुष्य सावंत सरांनी त्यांच्या सुविधी पत्नीने आयुष्य मोठं होण्यासाठी जगावं आणि परमेश्वरांनी सद्गुरू कृपेने त्यांना ते आयुष्य उदंड भरभरून आणि मोठं द्यावं. तुम्हा सर्वांचंही आयुष्य तसं मोठं असावं. चंद्र सूर्य असेपर्यंत तुमच्या आयुष्याची गणना आणि तुमच्या आयुष्याची ओळख समाजाला तुमच्याकडे बोट दाखवून ठेवावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जय हिंद.